मागील भागात सर, मॅम आणि त्यांचे मामा कारमध्ये बसले तसा अभि पण त्यांच्या रूममधून बाहेर पडला आणि कारमध्ये जाऊन बसला. जेव्हा शिवण्या कारमध्ये बसत होती तेव्हा जॉनने तिचे काही फोटो क्लिक केले होते आणि ते अभिला सेंड केले. त्याच्या मोबाईलला नोटिफिकेशन येताच अभिने मोबाईल ओपन केला आणि शिवण्याचे फोटो बघून त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली, कारण ती खूपच क्यूट दिसत होती. शोना, तू जर अशी सुंदर दिसत राहिली तर वेडा होईल हा अभि. आणि त्याच्या चेहऱ्यावर भली मोठी स्माईल येते. जसे जसे ते कॉलेजच्या जवळ येत होते तशी शिवण्या घाबरत होती, कारण याआधी ती बिना ओढणीने कॉलेजला आली नव्हती. ती एक दीर्घ श्वास घेते आणि तिच्या बॅगमधून ओढणी बाहेर काढून तिच्या चेहऱ्यावर टाकते. मामा मात्र तिच्याकडे गोंधळून पाहत होते. शिव, ते एवढंच बोलतात. ते मामा मला तिला असे गोंधळलेले बघून त्यांना कळले होते ती बाहेर जायला घाबरत आहे म्हणून. मामा पण तिला समजून घेता, कारण हे त्यांच्यासाठी सोपं असले तरी तिच्यासाठी ते कठीण आहे. बाळा, तुला जसे वाटते तशी तू जा, मी तुला फोर्स करणार नाही. येते मामा. आणि ती मामांना बाय करून निघून गेली. शिव बाळा, तुझी खूप काळजी वाटते, मामा तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत बोलतात आणि ते पण ऑफिसला निघून जातात. इकडे अभि पण ऑफिसला पोहोचला होता खरं, पण त्याचे लक्ष कामात लागत नव्हते. तो तर सारखा सारखा मोबाईल हातात घेऊन शिवण्याचे फोटो पाहत होता. किती वेळा पाहून झाले होते तरी त्याचे मन भरले नव्हते. नारायणराव ऑफिसला निघून जातात. इकडे लीलाबाईच्या इथे बेल वाजते. सकाळी सकाळी कोण आले म्हणून लीलाबाई स्वतः दरवाजा ओपन करायला जातात. दरवाजा ओपन होताच त्यांचे डोळे फुटबॉलसारखे मोठे होतात. त्या पटकन त्या व्यक्तीचा हात पकडून आत त्यांच्या रूममध्ये घेऊन येतात आणि दरवाजा बंद करून घेतात. आता पुढे. लीलाबाई ज्या व्यक्तीला त्यांच्या रूममध्ये घेऊन आल्या होत्या ती तनुजा होती. त्या तनुजाच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवत असतात. बाळा, तुझ्या लग्नाचे किती स्वप्न पाहिले होते मी, आणि तू काही न बोलता का निघून गेलीस? लीलाबाई रडत रडत बोलत असतात. ती आईला मिठी मारत, आई प्लीज तू रडू नकोस, शांत हो. ती लीलाबाईला शांत करत असते. तू बस इथे. ती आईला बेडवर बसवते. मला माहिती आहे आई, तू माझ्या लग्नाची खूप स्वप्न पाहिले होते, पण तुला सांगू का, मला ना त्या अभिषेक सरदेसाईसोबत लग्न करण्यात कुठलाही इंटरेस्ट नव्हता. अशी का बोलते बाळा? तुझी आणि त्याची रिंग सेरेमनी पण झाली होती ना? ते ठीक आहे ग आई, पण लग्न नाही झाले ना? तनुजा, तू काय बोलते? तुला तरी कळतंय का? आई, मी बरोबर बोलते. तुला माहिती नाही आहे त्या अभिषेकबद्दल. मला काय माहिती नाही आहे त्याच्याबद्दल? हेच की कोणत्याही मुलीला आई होण्याचे सुख तो देऊ शकत नाही. काय? आई शॉक लागल्यासारख्या बोलतात. हो आई, पण हे सगळं तुला कोणी सांगितले? कोणी म्हणजे मला अभिषेकच्या पीएने सांगितले. असे कसे त्याचा पीए तुला सांगणार? यात वेगळे वाटण्यासारखे काय आहे आई? खूप काही आहे वेगळे वाटण्यासारखे. म्हणजे आई? तनुजा गोंधळून विचारते. अगं, तू अभिसोबत लग्न केले नसले तरी त्याने लग्न केले ना? काय? त्याने लग्न केले? कुणासोबत? त्या अवधसेसोबत. आई, मला समजेल असं बोलशील का? अगं, तू अशी अचानक निघून गेल्यामुळे दोघं फॅमिलींना टेन्शन आले होते, कारण प्रश्न त्यांच्या प्रतिष्ठेचा होता. म्हणून त्यावेळेला शिवण्याचे लग्न अभिषेकसोबत करण्यात आले. आईचे बोलणे ऐकून तनुजा शॉक होते, पण तिला जास्त काही वाटत नाही, कारण अभिने तर त्याच्याबद्दल तिला आधीच सांगितले होते. तिला विचारात बघून आई तिच्या खांद्यावर हात ठेवत, हे ऐकून तू पण गोंधळली ना? आई, मी काही गोंधळली नाही आहे. तू पण जास्त विचार करू नकोस.
तुला अशीही ती शिवण्या आपल्या घरात नको होती ना? मग आता तर लग्न होऊन गेली ना? मग तू का टेन्शनमध्ये आहेस? टेन्शन तर येणारच ना तनू, कारण तुझे आणि अभिच्या लग्नाचे स्वप्न पाहिले होते. पण इथे तू अशी अचानक निघून गेल्यामुळे सगळ्या गोष्टींवर पाणी फिरवावे लागले. मला काय वाटतं तनुजा, नक्कीच काहीतरी गडबड आहे. गडबड कसली आई? लीलाबाईंना आता तरी तनुजाला काहीही सांगायचे नव्हते. म्हणून त्या तनुजाला तिच्या रूममध्ये पाठवतात आणि त्यात रूममध्ये एरझाऱ्या मारत विचार करत असतात. मला लवकरात लवकर शोधून काढायला हवे की शिवण्याचे लग्न हे प्लॅन आहे की काय? त्या विचार करत असताना त्यांना काहीतरी आठवतं आणि त्या कुणाला तरी फोन लावतात. पलीकडून फोन उचलला जातो. हॅलो मॅडम, आज आमची आठवण कशी आली? तुझ्याकडे महत्त्वाचे काम आहे चंदन. तेच म्हटले, काम असल्याशिवाय तुम्ही फोन नाही करत मला. बोला, काय काम आहे? मी तुला 2 व्यक्तींचे नावं आणि फोटो पाठवते. त्या व्यक्तीबद्दल जेवढी माहिती काढता येईल तेवढी माहिती काढण्याचा प्रयत्न कर. हे काम तू लवकरात लवकर केले तर तुला हवे तेवढे पैसे मिळतील. पैशांचं नाव ऐकताच चंदनला आनंद होतो. बरं, तुम्ही मला नाव आणि फोटो पाठवा. हो, पाठवते. आणि ते फोन ठेवतात. लीलाबाई चंदनला फोटो आणि नाव पाठवतात. चंदन त्या व्यक्तीचे फोटो बघून कपाळाला हात लावतो. या बाईला वेडबीड लागले आहे का? स्वतःच्या नवऱ्याची आणि सगळ्यात मोठ्या बिझनेसमनची माहिती काढायला सांगते आहे. पण या बाईने सांगितले आहे तर करावे तर लागेल. प्रश्न पैशांचा आहे. चंदन एक दीर्घ श्वास घेतो आणि कामाला लागतो. कारण हे काम जर त्याने परफेक्ट केले तर त्याला खूप पैसे मिळतील हे माहिती होते त्याला. म्हणून तो वेळ न वाया घालवता कामाला लागतो. इकडे ऑफिसमध्ये अभि काम करण्याचा प्रयत्न करत होता. पण त्याला राहून राहून शिवण्याची आठवण येत होती. म्हणजे ती घरून निघताना बिना ओढणीने निघाली होती. पण कॉलेजच्या आत जाताना तिने चेहरा ओढणीने कव्हर केला होता. तिचे फोटो आता पण जॉनने अभिला पाठवले होते. तोच त्याच्यासमोर सचिन येऊन उभा राहतो. त्याला एका फाईलवर अभिची साईन हवी होती. तेच घ्यायला तो आत आला होता तर त्याला अभि विचारांमध्ये दिसला. त्यांनी अभिला 1-2 वेळेला आवाज दिला, सर सर, पण अभिचे लक्षच नव्हते. शेवटी सचिनने अभिला हात लावून हलवले तेव्हा कुठे अभि भानावर आला आणि गोंधळून सचिनकडे पाहत होता. सर, तुम्ही ठीक आहात ना? हो, मी ठीक आहे. सचिन, जॉनला सांग बॉडीगार्ड कमी पडत असतील तर बोलवून घे. मला शिवण्याच्या बाबतीत कुठलाही हलगर्जीपणा चालणार नाही. सर, तुम्ही काळजी करू नका. जॉन बरोबर हँडल करेल सगळं. आणि अजून एक सचिन, शिवण्या ज्या बंगलोवर आहे तिथे जे कुणी कामाला आहे त्यांची माहिती काढ. हो सर, सांगतो मी जॉनला. ते या डॉक्युमेंट्सवर तुमच्या साईन हव्या आहेत. अभि साईन करतो आणि सचिनकडे देतो. सचिन ते घेऊन बाहेर जातच होता की त्याला कोणाचा तरी धक्का लागतो. सचिन गडबडून वर पाहतो आणि समोरच्या व्यक्तीला बघून त्याच्या चेहऱ्यावर स्माईल येते. सचिन पटकन त्या व्यक्तीला मिठी मारतो. समोरची व्यक्ती पण हसत सचिनला मिठी मारतो. सचिन बाजूला होत, सागर, तू इंडियामध्ये कधी आलास? कालच आलो. कसा आहेस मित्रा? मी मस्त. तू सांग? मी पण मस्त. बरं, अभि आहे ना आतमध्ये? हो आहे ना. चल अभिला भेटतो. हो हो. आणि सागर अभिच्या केबिनमध्ये जायला निघतो. दरवाजाचा आवाज अभिला येतो पण तो वर पाहत नाही. त्याला वाटत होते सचिन असेल, कारण 5 मिनिट आधीच तो येऊन गेला होता. सागर स्माईल करत अभिकडे पाहत असतो. कसलाही आवाज येत नाहीये हे बघून अभि वर पाहतो आणि त्याला समोर सागर दिसतो. सागरला बघून अभिला खूप आनंद होतो. तो चेअरवरून उठून सागरजवळ येतो आणि त्याला मिठी मारतो. खूप वर्षानंतर
ते दोघं भेटत होते. तर अभि आणि सागर खूप हॅपी होते. "तू इंडियामध्ये कधी आलास सागर?" "मी कालच आलो अभि आणि आज तुला भेटायला इथे आलो." सागर मिठीतून बाजूला होत, "ते मला माहिती पडले माझ्या या बाईने लग्न केले म्हणून." अभि पण स्माईल करत हो म्हणून मान हलवतो. सागर त्याची मस्करी करत, "मला नाही बोलवले तुझ्या लग्नात?" "अरे सगळं एवढं अचानक झाले की तुला फोन करायला पण वेळ मिळाला नाही बघ." "इट्स ओके, पण आता मी आलो आहे ना, तर मला पार्टी हवी आहे तुझ्या लग्नाची." "हो नक्की, का नाही?" अभि पण स्माईल करत बोलतो. "बरं, आता महत्त्वाचे बोलूया का?" चल." आणि ते दोघं सोफ्यावर बसतात. अभि त्या दोघांसाठी कॉफी ऑर्डर करतो. "अभि, तुझे लग्न होऊन 2 दिवस झाले आणि तू शिवण्याला." आणि तो बोलायचं थांबतो. तोच दरवाजावर टकटक आवाज येतो. अभि कम इन म्हणतो. एक जण येऊन टीपॉयवर कॉफी ठेवून निघून जातो. "सागर, मी ठरवले होते तसे तर झाले. म्हणजे मी त्या पेपरवर साईन केल्या आणि शिवण्याने पण केल्या. पण काय अभि?" "शिवण्याला तिचे मामा त्यांच्या बंगलोवर घेऊन गेले आहे." अभि सागरला घडलेला सगळा प्रकार सांगतो. सागर पण शांतपणे ऐकत असतो. "मी माझ्याबद्दल तुला सगळं काही सांगितले. तू तुझ्याबद्दल सांग." सांगतो ना. ते मी आता इंडियामध्ये सेटल व्हायचा विचार करत आहे." "काय? खरंच?" अभिला खूप आनंद होतो. "हो भाई, इथे सगळं सेटल झाले की आई पप्पांना पण इकडे बोलावून घेईल मी." खूप वर्षानंतर भेटल्यामुळे त्यांच्या गप्पा चांगल्याच रंगल्या होत्या. इकडे खूप दिवसानंतर अभिच्या पप्पांनी समीरला ऑफिसमध्ये एक फाईल द्यायला पाठवले होते. अभिच्या केबिनमध्ये यायची परमिशन समीरला पण असल्यामुळे तो डायरेक्ट आत आला आणि त्याला समोर सागर दिसतात. समीर आनंदाने त्याच्याजवळ जाऊन, "सागर दादा, तू इंडियामध्ये कधी आलास?" "मी काल आलो समीर. तू सांग, तू कसा आहेस?" "मी मस्त. तू कसा आहेस भाई?" समीर पण सागरला विचारतो. "मी पण मस्त." समीर पण त्याच्यासोबत गप्पा मारण्यात बिझी होतो. इकडे चंदनला जेवढी माहिती भेटते ते सांगण्यासाठी तो लीलाबाईंना फोन करतो. "हां बोल चंदन, दिलेले काम झाले का?" "हो मॅम, ते नारायणराव यांनी 2 दिवस झाले श्रीराम बंगलोवर एका मुलीला घेऊन ते गेले होते. त्या बंगलोमध्ये जी मुलगी आहे ती खूप स्पेशल आहे वाटतं, कारण त्या मुलीसाठी बरेच बॉडीगार्ड तिथे ठेवण्यात आले आहे." लीलाबाई गोंधळून, "मुलगी? कोण मुलगी? तू त्या मुलीचा चेहरा पाहिला का?" "नाही मॅम, त्या मुलीबद्दल काहीही सांगता येणार नाही बघा, ती कोण आहे म्हणून. पण मी प्रयत्न करेल ती कोण आहे म्हणून." "हो, ते तर तुला करावंच लागेल." एवढं बोलून त्या फोन ठेवतात आणि विचार करत असतात. त्यांना अंदाज आला होता ती शिवण्याच असेल म्हणून, कारण श्रीराम बंगलो तिच्या आई पप्पांचा आहे. इकडे शिवण्याचे कॉलेज होताच ती बंगलोवर निघून गेली. खूप दिवसानंतर कॉलेजला गेल्यामुळे चांगलीच थकली होती. तिने स्वतःसाठी जेवण बनवले आणि जेवण करून ती झोपेच्या स्वाधीन झाली. इकडे अभिला पण घरी यायला उशीर झाला होता. तो सागरसोबत बाहेरून जेवण करून आला असल्यामुळे फ्रेश होऊन बेडवर आडवा झाला आणि जॉनने सकाळी पाठवलेले फोटो तो पाहत बसला. शोना म्हणत त्याने मोबाईलवर ओठ टेकवले आणि तो पण झोपेच्या स्वाधीन झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी अभि लवकरच ऑफिसला निघून गेला. इकडे नारायणरावांनी काही पार्सल श्रीराम बंगलोवर पाठवले होते, कारण आज त्यांना तिकडे जायला जमणार नव्हते. शिवण्या पण सकाळी लवकर उठून तिचे काम करत होती. त्या बंगलोमध्ये एकटी होती खरं, पण तिच्या आजूबाजूला खूप बॉडीगार्ड्स होते, त्यामुळे ती स्वतःला सेफ्टी फील करत होती. 1-1.5 तासाने अचानक शिवण्याचा ओरडण्याचा आवाज येतो. जॉन त्याच्या बंगलोजवळ असल्यामुळे त्याला तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आला. त्याला पण काळजी वाटू लागली की झाले तरी काय म्हणून. इकडे अभि त्याच्या कामात व्यस्त होता की त्याचा फोन वाजला. जॉनचा फोन बघून अभिने पटकन फोन घेतला. पलीकडून जॉनचा घाबरलेला आवाज ऐकून अभिला शिवण्याची खूप काळजी वाटू लागली. "जॉन, काय झाले?" अभिने काळजीने विचारले. सर ते काय जॉन?" ते आता मधून मॅमचा ओरडण्याचा आवाज आला.
जॉनचे बोलणे ऐकून अभि चेअरवरून उठून उभा राहत काय म्हणतो. जॉन, तू आत्ताच्या आता बंगलोच्या आत जा आणि काय झाले बघ. माझ्या शिवण्याला काहीही होता कामा नये. येस सर. आणि हो, तुला अडवण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्यांना माझे नाव सांग. हो सर. आणि आत गेल्यानंतर काय झाले ते मला सांग. जा पळ. येस सर. जॉनने पळतच कॉल कट केला आणि आत जायला निघाला. त्याला काही गार्ड्सनी अडवण्याचा प्रयत्न केला, पण अभिचे नाव सांगताच त्याला आत सोडले, कारण तिथले गार्ड्स पण घाबरले होते. जॉन आत येतो तर शिवण्या हॉलमध्ये बेशुद्ध अवस्थेत पडलेली होती. तिला त्या अवस्थेत बघून जॉनने काही गार्ड्सच्या मदतीने तिला उचलून घेतले आणि सोफ्यावर झोपवले. जॉनने पटकन डॉक्टरांना फोन करून बोलावून घेतले. तोच त्याला अभिचा पुन्हा कॉल आला. सर, ते मॅम बेशुद्ध पडलेल्या होत्या. मी डॉक्टरांना फोन केला आहे, येतीलच 15-20 मिनिटात. ओके. अभि एवढंच बोलतो आणि फोन ठेवतो. त्याला शिवण्याची खूप काळजी वाटत होती. तिच्या काळजीपोटी तो श्रीराम बंगलोला जायला निघाला. कधी तिथे पोचतोय आणि तिला पाहतोय असे त्याला झाले होते. जेव्हा अभिला टेन्शनमध्ये बाहेर जाताना बघून सचिन पण पळतच अभिसोबत बाहेर जायला निघाला. गाडी एवढ्या स्पीडने चालवत होता की अर्ध्या तासात तो श्रीराम बंगलोला जाऊन पोचला. पळतच आत आला तर डॉक्टर शिवण्याला इंजेक्शन देत होते. अभि तिथे शिवण्याजवळ सोफ्यावर बसतो. डॉक्टरचे होताच अभि डॉक्टरांना विचारतो, काय झाले म्हणून. काळजी करण्यासारखं काही नाहीये. त्या कशाला तरी घाबरल्या आणि त्याच भीतीने बेशुद्ध पडल्या. त्यांना ताप पण भरला आहे. त्यामुळे मी इंजेक्शन दिले आहे. त्यांना आराम मिळेल आणि काही लागले तर मला कॉल करा. एवढं बोलून डॉक्टर निघून गेले. डॉक्टर जाताच अभि शिवण्याकडे एक नजर फिरवतो आणि तिची रूम कुठे आहे विचारतो. एक जण अभिला शिवण्याची रूम दाखवतो. तसा अभि तिला उचलून घेतो आणि तिच्या रूममध्ये घेऊन जातो. तिला बेडवर झोपवतो आणि तिच्या गालावरून प्रेमाने हात फिरवून बाहेर निघून जातो. बाहेर येताच घरातील सगळ्या गार्ड्सना त्यांच्यासमोर उभं करतो आणि तिथे काय झाले एकेकाला विचारत असतो. ते सगळे पण घाबरून सांगत होते, आमच्या व्यतिरिक्त इथे कुणीही आले नाही. हां, फक्त सकाळी एक पार्सल द्यायला एक व्यक्ती आली होती, पण व्यक्तीला तर नारायण सर यांनी पाठवले होते. त्या सगळ्यांचं बोलणं ऐकून अभि त्यांना बाहेर पाठवतो. ते बाहेर जाताच जॉन अभिला हॉलमध्ये तुटलेल्या वस्तू दाखवतो. त्यावरून कळत होते की तिथे शिवण्यासोबत हातापाई झाली आहे म्हणून. त्या तुटलेल्या वस्तू बघून अभि जॉनला सांगतो, जॉन, इथे जे काही झाले ते आणि जी कुणी व्यक्ती इथे आली होती तिच्याबद्दल लवकरात लवकर शोधून काढ. हो सर. मी आहे शिवण्याजवळ. एवढं बोलून अभि तिच्या रूममध्ये आला. तिला जाग येत होती. अभि पटकन तिच्याजवळ येऊन बसला आणि तिचा हात हातात पकडून तिच्याशी प्रेमाने बोलू लागला. शोना, तू ठीक आहेस ना. तिला अजून शुद्ध येतच होती आणि त्यात ती अभिचा आवाज ऐकते आणि पॅनिक होते. तिला असे पॅनिक होताना बघून अभि खूप प्रेमाने तिच्याशी बोलत असतो. शोना, घाबरू नकोस. मी आहे अभि. ती हळूच डोळे उघडते तर तिला समोर अभि दिसतो. पण ती घाबरून पुन्हा इकडे तिकडे पाहते. कदाचित तिला आठवत होते मगाशी तिच्यासोबत काय झाले म्हणून. ती अभिचा हात घट्ट पकडून घेते. शोना, शांत हो. मी आहे ना. हळूहळू ती शांत होत असते. अभि शिवण्याकडे पाहत मनातच बोलतो, शोना, तुझी अवस्था ज्याने कुणी केली आहे त्याला सोडणार नाही हा अभिषेक सरदेसाई. काय वाटतं कुणी केलं असेल बघूया पुढील भागात. आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. आणि व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, त्याचबरोबर हाईप पण करा. आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.